श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत. अध्याय 17. ज्योतिषाने केलेले भविष्य कथन. मल्याळम प्रांतातून 3 ज्योतिष्य पंडित श्री स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि आपण केलेल्या अभ्यासाची माहिती सांगितली. एकदा ते सभेत बसले असताना स्वामींनी आपली जन्मपत्रिका त्या 3 पंडितांना दिली आणि सांगितले की तुम्ही 3 पत्रिकेची एक एक प्रत घेऊन वेगवेगळ्या खोलीत बसा आणि माझ्या भविष्याबद्दल लिहा. त्या 3 पंडितांना स्वामींचे भविष्य लिहावयास मिळणार या कल्पनेने आनंद झाला. ते 3 वेगवेगळ्या खोलीत जाऊन जन्मपत्रिकेचा अभ्यास करून भविष्य लिहू लागले. त्यांचे लेखन संपल्यावर स्वामींनी प्रत्येकास वेगवेगळ्या वेळी बोलावून त्यांच्याकडून भविष्य फल ऐकले. नंतर 3 सभेत एकत्र बोलावले. त्या 3 भविष्यवाणी सारखीच होती. केवळ फरक होता तो स्वामींच्या आयुर्मर्यादेवर. एका पंडिताने त्यांचे आयुष्य 100 वर्षे असे लिहिले होते, तर दुसऱ्या पंडिताने 300 वर्ष आणि तिसरा पंडित 700 वर्षे असे म्हणत होता. सभेतील मंडळींनी 100 वर्षाची आयुर्मर्यादा बरोबर असल्याचा निर्वाळा दिला. स्वामी म्हणाले, 3 ज्योतिषी विद्वान आहेत. 3 आयुर्मर्यादेचा अभिप्राय बरोबरच आहे. त्यांचे स्पष्टीकरण असे आहे की माझी भौतिक आयुर्मर्यादा 100 वर्षे आहे. माझे ग्रंथ पठन करणाऱ्या साधकांचे मनोरथ 300 वर्षपर्यंत पूर्ण होतील. मी वृंदावनात समाधी घेऊन 700 वर्षेपर्यंत भक्तांचे मनोरथ पूर्ण करीत राहीन. या 700 वर्षात मी वृंदावनात योगनिष्ठ अवस्थेत राहीन. स्वामींनी केलेल्या या विवरणाने सर्वांचे समाधान झाले. त्या 3 पंडितांना आपल्या ज्ञान संपादनाबद्दल स्वामींकडून एक प्रकारे प्रशस्ती पत्र मिळाले होते. येथे अध्याय 17 संपन्न झाला. आता अध्याय 18. अग्निनारायणाला अर्पण केलेला हार पुनरुपी मिळविला. एकदा तंजावरच्या राजाने राघवेंद्र स्वामींना एक अत्यंत मौल्यवान रत्नजडित हार अर्पण केला होता. सेवकाने तो स्वामींना आणून दिला. त्यावेळी स्वामी यज्ञ करीत होते. अनेक वस्तूंच्या आहुती यज्ञात पडत होत्या. स्वामींनी तो हार सुद्धा यज्ञात अग्निनारायणाला अर्पण केला. एवढा मौल्यवान हार स्वामींनी यज्ञात टाकल्याची वार्ता राजांना कळाली. त्यांना वाईट वाटले. थोड्या दिवसांनी त्यांनी स्वामींकडे निरोप पाठविला की आम्ही दिलेल्या हारासारखाच अजून एक रत्नजडित हार करून घ्यायचा आहे, म्हणून सोनारास दाखविण्यासाठी तो हार पाठवावा. स्वामींनी कळविले की आम्ही हार देतो, परंतु राजांनी स्वतः यावे आणि हार घेऊन जावा. स्वामींच्या आदेशाप्रमाणे महाराज रघुनाथराय स्वतः स्वामींकडे आले. राजांच्या समोर स्वामींनी यज्ञदेवतेला आपण अर्पण केलेला रत्नजडित हार परत करण्याची विनंती केली. यज्ञेश्वर स्वयं प्रकट होऊन त्यांनी तो रत्नजडित हार परत केला. तो हार पाहून राजा अत्यंत लज्जित झाला. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि क्षमा याचना केली. दयाघन स्वामींनी क्षमा तर केलीच, शिवाय तो हार राजास दिला. शिवाय एक सुंदर भेट वस्तू सुद्धा दिली. ते त्या राजाला म्हणाले, राजे महाराज, आता आपण आपल्या राजधानीस जावे. आम्ही एकदा तंजावरला येऊ. पुढे काही काळानंतर तंजावर येथे भीषण दुष्काळ पडला. लोक अन्नासाठी दारोदार फिरू लागले. पाऊस न पडल्यामुळे शेतीत काहीच पिकले नाही. राजा चिंतेत होता. त्याला स्वामींची आठवण झाली आणि वाटले की स्वामी येथे आल्यास त्यांच्या कृपेने पाऊस पडून आपली दुष्काळापासून सुटका होईल. हा विचार राजाच्या मनात आला आणि त्याच वेळी स्वामी तंजावरला पोहोचले. राजाला स्वामींच्या आगमनाने अत्यंत आनंद झाला. स्वामींनी राजगृहाच्या मंडपात मूलरामाची पूजा मांडली आणि मनोभावे प्रार्थना केली की तंजावरच्या लोकांची स्थिती सुधारावी आणि दुर्भिक्ष नाहीसे व्हावे. श्री राघवेंद्र तीर्थांवर कृपा दृष्टी असलेल्या मूलरामाने प्रसन्न होऊन स्वामींची प्रार्थना फलद्रूप केली. त्या दिवशी तंजावरला मुसळधार पाऊस पडला आणि पुढे सुद्धा काही दिवस पाऊस सतत पडतच राहिला. योग्य पावसाने उत्तम पीक आले आणि दुष्काळाची छाया दूर झाली. रघुनाथरावांनी स्वामींची अत्यंत श्रद्धाभावाने पूजा केली आणि भव्य सन्मान केला.
येथे अध्याय 18 संपन्न झाला. अध्याय 19. दिवाण व्यंकण्णातर्फे सिद्धिमसुख खानास श्री राघवेंद्र स्वामींचा परिचय. नवाबाकडून मंचाले ग्रामाची देणगी. श्री स्वामी संचार करीत असताना पुन्हा एकदा आदवानी ग्रामी गेले. त्यांच्या आगमनाची वार्ता मिळताच दिवाण व्यंकण्णा अत्यंत भक्तिभावाने स्वामींच्या दर्शनास गेला. त्यांना मोठ्या सन्मानाने आपल्या घरी घेऊन जाऊन त्यांच्या भिक्षेची व्यवस्था केली. त्याने तेथील नवाब सिद्धिमसुख खान या श्री राघवेंद्र स्वामींच्या दैवी सामर्थ्याबद्दल सांगितले. त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतल्यास राज्यात सुखसमृद्धीची वाढ होऊन राजा स्वतःला शांती आणि समाधान लाभेल असे आपले प्रांजळ मत त्याने राजा स्पष्ट केले. स्वामीसारख्या संत पुरुषांचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते, तरी नवाबाने स्वामींचे एकदा दर्शन घ्यावे असे व्यंकण्णाने त्यांना आग्रहाने सांगितले. दिवाण स्वामींची एवढी महत्ता वर्णन करतो आहे, तर आपण त्या यतीची परीक्षा पाहावी असे त्या नवाबास वाटले. एकदा स्वामी मूलरामाची पूजा करीत बसले असताना नवाबाचा एक सेवक आला. त्याने ताटात झाकून काही आणले होते. त्यावेळी मूलरामास नैवेद्य दाखवण्याची वेळ होती. त्या ताटात नवाबाने मांसाचे तुकडे घालून त्यावर व्यवस्थित झाकून स्वामींकडे पाठविले होते. अंतर्ज्ञानी स्वामींनी ताटात काय आहे ते ओळखले होते. नवाबाचा आपली परीक्षा घेण्याचा हेतू त्यांनी जाणला. ते काही न बोलता थोडा वेळ ध्यानस्थ बसले. नंतर कमंडलूतील पवित्र जलाने त्या ताटावर प्रोक्षण केले आणि मूलरामाची प्रार्थना केली. नंतर ते जवळ उभे असलेल्या सेवकाला म्हणाले, आता ताटावरील कापड बाजूला करा. तितक्यात नवाब तेथे स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्या समोरच ताटावरील कापड दूर केले आणि नवाबास त्यात काय दिसले? फळे आणि फुले. मासाचा त्यात पत्ताच नव्हता. नवाब मनातून अत्यंत लज्जित झाला. त्याला आपल्या या करणीचा पश्चाताप झाला. त्याला चैन पडेना. त्याला वाटले, स्वामींची गैरमर्जी झाल्यास आपली सारी संपत्ती, वैभव, राज्य यांचा नाश होण्यास वेळ लागणार नाही. त्याने दिवाण व्यंकण्णास बोलावून सांगितले की तुमचे स्वामी एक फार थोर आहेत, महात्मा आहेत. आम्ही त्यांना एक जागीर देऊ इच्छितो. व्यंकण्णाने नवाबाचा विचार स्वामींना सांगितला. स्वामी म्हणाले, आम्ही निरीच्छ, आम्हाला जागीर घेऊन काय करायचे आहे? नवाबाचा फार आग्रह असेल तर त्यांना तुंगभद्रेच्या काठावरील मंचाले ग्राम आमच्या मठाच्या खर्चासाठी देण्यास सांगा. स्वामींचा निरोप व्यंकण्णाने नवाबास सांगितला. नवाबाने मोठ्या आनंदाने मंचाले ग्राम स्वामींना अर्पण केले. मंचाले ग्रामाचे महात्म्य फार थोर होते. पुरातन काळी प्रल्हादाने यज्ञ केला होता ते स्थान येथेच आहे. येथे अध्याय 19 संपन्न झाला. अध्याय 20. देह ठेवण्याचा काल राघवेंद्र स्वामींना आकाश मार्गाने कळाला. श्री राघवेंद्र स्वामी एके दिवशी आपल्या शिष्यांना आंब्याच्या झाडाखाली बसून पाठ सांगत होते. ते एकाएकी उभे राहिले आणि आकाशाकडे नजर लावून काहीतरी ऐकू लागले. त्यांनी आकाशाकडे पाहत हात जोडले, नंतर स्मित केले आणि खाली बसले. त्यांच्या या कृतीचा शिष्यांना बोध होईना, परंतु त्यांची आतुरता त्यांना शांत बसू देईना. शेवटी एका शिष्याने धाडस करून स्वामींना विचारलेच, स्वामी, आपण अचानक उभे राहून आकाशाकडे पाहून काही ऐकले आणि नंतर हात जोडून नमस्कार केला, याचा अर्थ काय? स्वामी म्हणाले, कृष्ण द्वैपायन नावाचे एक थोर यती विमानारूढ होऊन वैकुंठाला जाताना मला दर्शन देऊन गेले, म्हणून मी त्यांना नमस्कार केला. मी अजून किती काळ या भौतिक जगात राहणार आहे असे त्यांना विचारले. त्यावेळी त्या यतींनी आपली 2 बोटे पुढे करून 3 वेळा ती बोटांची जोडी हलविली. या खुणेचा अर्थ असा होता की मी अजून 2 वर्ष 2 महिने आणि 2 दिवस इथे राहणार आहे, नंतर वृंदावनात प्रवेश करणार. स्वामींचे हे वक्तव्य ऐकून त्यांचे शिष्य दुःखी झाले. येथे अध्याय 20 संपन्न झाला. अध्याय 21. श्री राघवेंद्र स्वामींचा वृंदावन प्रवेश. 2 वर्षाचा काळ जणू पंख लावून उडून गेला. स्वामींचा वृंदावन प्रवेशाचा दिवस जवळजवळ येऊ लागला. भक्तांची 4 दिशेकडून येण्याची गती अतिशय वाढली. प्रत्येक जण हे दैवी रूप डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. स्वामी मोठ्या प्रेमाने दर्शनास आलेल्या प्रत्येक भाविकाला तोंड भरून आशीर्वाद देत होते. स्वामींनी दिवाण व्यंकण्णाला बोलावून घेऊन सांगितले, व्यंकण्णा,
माधवर नावाच्या गावात एक मोठी दगडी शिळा आहे. त्या ठिकाणी वृंदावन बांध. व्यंकण्णाने कुतूहलाने विचारले, स्वामी, वृंदावनासाठी ही जागा का निवडली? स्वामी म्हणाले, व्यंकण्णा, त्रेतायुगात श्री रामचंद्र प्रभू सीतेच्या शोधासाठी निघाले असताना या महान शिळेवर 7 घटिका विश्रांती घेण्यासाठी थांबले होते. प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही शिला यानंतर 700 वर्षेपर्यंत पूजार्ह आहे. यासाठी आम्ही वृंदावनासाठी हे स्थान निवडले आहे. विरोधी नाम वर्षातील श्रावण कृष्ण द्वितीया गुरुवार हा शुभ दिवस स्वामींनी वृंदावन प्रवेशासाठी निश्चित केला. श्री स्वामींच्या आदेशानुसार सर्व तयारी झाली. 700 शाळीग्राम वृंदावनात ठेवले, वर एक शिळा ठेवली. पूर्व निश्चित मुहूर्तावर स्वामींनी वृंदावनात प्रवेश केला. तत्पूर्वी तेथे जमलेल्या भक्तांना, शिष्यांना म्हणाले, बाळांनो, देहरूपाने मी दिसलो नाही तरी ध्याननिष्ठ होऊन मी भक्तांच्या कल्याणाकरता अस्तित्वात आहे. मी भक्तांच्या हाकेला धावून येईन. यावेळी स्वामींचे मुखमंडल एका दिव्य तेजाने चमकत होते आणि त्यावर अतिप्रसन्न भाव होते. वेदघोष, नामघोष सतत चालू होता. त्या घोषातच स्वामींनी वृंदावनात प्रवेश केला. समस्त भक्तगणांच्या नेत्रात अश्रूंचा पूर दाटला होता. आता हे दैवीरूप सगुण परब्रह्म पुन्हा पाहावयास मिळणार नाही या विचाराने आर्त भक्त स्फुंदून रडू लागले. ज्या शिळेतून वृंदावन तयार केले होते त्याच्याच राहिलेल्या शिळेतून प्राणदेवांची मूर्ती श्री स्वामींच्या इच्छेनुसार करून त्यांच्या वृंदावनासमोर प्रस्थापित केली होती. श्री राघवेंद्र स्वामींनी केलेली ग्रंथरचना. श्री स्वामींच्या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक ते श्री सुधींद्र तीर्थ देवांकडे शिकत असताना जाणवली होती. त्यांनी केलेल्या विशाल ग्रंथरचनेत त्यांनी एकूण 23 ग्रंथांची रचना केली. ते खालील प्रमाणे आहेत. पुरुष सूक्त, सूक्तादी पंचसूक्तांची व्याख्या, न्यायमुक्तावली, तत्वमंजिरी, मंत्रार्थ मंजिरी, वेदत्रय विवृत्ती, तत्वप्रकाश भाव, दीपिका, परिमळ, दशोपनिषद खंडार्थ, तत्वदीपिका, गीतार्थ संग्रह, रामचरित मंजिरी, कृष्णचरित मंजिरी, दशप्रकरण टीका व्याख्या, प्रमेय दीपिका, गीता तात्पर्य टीका विवरण, निर्णय भाव संग्रह, चंद्रिका प्रकाश वादावली व्याख्या, तर्क तांडव व्याख्या, प्रमाण पद्धती व्याख्या, अणुमध्व विजय व्याख्या, प्रातक संकल्प गद्य अशी आणि भाट संग्रह अशी ही 23 ग्रंथाची रचना स्वामींनी केली आणि ते ग्रंथ आजही प्रसिद्ध आहेत. श्री राघवेंद्र गुरु स्तोत्राची निर्मिती. स्वामींच्या भक्तांना आणि भाविकांना अत्यंत प्रिय असलेल्या श्री राघवेंद्र गुरु स्तोत्राच्या रचनेसंबंधी एक सुरस कथा आहे. श्री अप्पन्नाचार्य नावाचे एक स्वामींचे परम भक्त शिष्य होते. स्वामी वृंदावनात प्रवेश करण्याच्या वेळी ते बाहेर गावी गेले होते. त्यांना स्वामी वृंदावनात प्रवेश करणार असल्याची बातमी जेव्हा मिळाली